आपल्यामध्ये अनेक शक्ती असते, पण आपल्यामध्ये कोणती शक्ती आहे ती ओळखणं हीच एक खरी कला असते. महिला दुर्गाची अवतार मानली जाते आणि अशाच 9 दुर्गांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. आर्यन्स ग्रुपच्या तर्फे आपण 9 महिलांच्या वेगवेगळ्या शक्तींना या ठिकाणी सन्मानित करत आहोत आणि आज आपल्यासोबत आहे अदिती स्वामी. नमस्कार अदिती, न्यूज अनकटमध्ये तुझं सहर्ष स्वागत. थँक्यू. अदिती ती फक्त 18 वर्षाची आहे आणि तिने कंपाऊंड चॅम्पियन्समध्ये सुवर्ण पदक मिळवलं आहे. ती पहिली तरुण अशी भारतीय आहे जिने 18 वर्षाच्या वयात इतकं काही कमवलं. कसं वाटतं तुला नवदुर्गाचा हा सन्मान मिळाल्यानंतर? खरंच खूप छान वाटते मला नवदुर्गा हा सन्मान मिळतो. पहिल्यांदाच मी स्पोर्ट्सच्या बाहेर कोणता तरी सन्मान घेत आहे, त्यामुळे ती वेगळीच एक्साइटमेंट आहे माझी. एक महिला आजपर्यंत एक महिला म्हणजे चूल आणि मूल याकडे महिला कुठे जाऊ शकते असं होतच नव्हतं. पण खेळाच्या क्षेत्रात सुद्धा एखादी महिला अशी करू शकते आणि महिलाच ती एक छोटीशी मुलगी आहे आणि तिने इतकं केलंय. कसं सांगशील की तुझा प्रवास कसा होता, तू कशा प्रकारे सुरुवात केली? मी जेव्हा 4थमध्ये होते 2016मध्ये, तेव्हा मी स्टडीमध्ये पण चांगली होते, पण माझ्या वडिलांचं असं होतं की मी फिजिकली फिट व्हावे, त्याच्यामुळं त्यांनी मला एखाद्या गेममध्ये जावं अशी त्यांची इच्छा होती. मग एक दिवशी त्यांनी मला स्टेडियम आहे साताऱ्यामध्ये, शाहू स्टेडियम, तिथं दाखवलं आणि तिथं सगळे गेम्स होते. बट आर्चरी हा गेम खूप माझ्यासाठी नवीन होता आणि तो म्हणजे इक्विपमेंट त्याचे एवढं म्हणजे इन्स्पायरिंग आणि छान होतं, त्याच्यामुळे मग मी लगेचच त्या गेमकडे वळले. म्हणजे ते खेळताना सुरुवातीला तुला कसं वाटलं की तिरंदाजी हा माझा खेळ आहे किंवा माझा नाही आहे, ते तू स्वतःहून ओळखलं का तिथे गेल्यावर तुला नंतर समजलं? नाही, फर्स्ट ऑफ ऑल काय होतं, मी म्हणजे शरीराने खूप बारीक होते आधी, त्याच्यामुळे मला कुस्ती किंवा म्हणजे वेटलिफ्टिंग वगैरे गेममध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आणि सेकंड म्हणजे हा गेम पूर्ण इंडिव्हिज्युअल आहे, त्याच्यामुळे टीमवरती आम्हाला पूर्ण म्हणजे स्वतः गेम दाखवावा लागतो, त्याच्यामुळे मला हा गेम त्यामुळेच खूप आवडला. त्यावेळेस जेव्हा तू ही सुरुवात केली त्यावेळेस तुला तुझ्या घरच्यांनी सपोर्ट केलं? घरच्यांचा मला फुल सपोर्ट होता, कारण की जेव्हा मी 4थमध्ये होते तेव्हापासून मग स्कूलमधून जाऊन सोडून ग्राउंडला सोडणं, ते आजपर्यंत इक्विपमेंट पुरवणं, कारण की आर्चरीचं इक्विपमेंट खूप कॉस्टली जातं, 3 लाखापर्यंत एक बो जातो आणि तो पर इयर चेंज करावा लागतो, त्याच्यामुळे मला आजपर्यंत खूप सपोर्ट आहे माझ्या फॅमिलीचा. आता आपण आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी अशी गोष्ट करतो मग त्याचा आपल्या एका सोशल लाईफवरती सुद्धा काहीतरी इम्पॅक्ट पडतो. मग जेव्हा तू स्कूलमध्ये जायची त्यावेळेस कसा अनुभव होता तुझा? पहिलं असं होतं की अदिती ही कोणाला माहीत नव्हती, स्कूलमध्ये म्हणा, एरियामध्ये म्हणा, बट जसं मी स्पोर्ट्समुळे माझं नाव वर आलं, मी स्पर्धा जिंकू लागले, तसे लोक मला ओळखू लागले आणि म्हणजे मला पण छान वाटलं की मी कुणाची तरी इन्स्पिरेशन बनत आहे आणि खूप म्हणजे माझ्या लाईफमध्ये एक युटर्नच आला हे झाल्यापासून. मग ती मोमेंट तुझ्यासाठी एक सेलिब्रिटी मोमेंट होते का? कधी झालं आहे का तुझ्यासोबत असं की अदिती तू माझी मैत्रीण आहेस, मला खूप छान वाटतं, तशा प्रकारे? हो, आज पण आता बघितलं तर आमच्या ग्राउंडवरच्या ज्या मुली आहेत ते पण खूप माझ्याकडून इन्स्पायर होत असतात, माझ्याकडून म्हणजे आम्ही तुझ्यासारखं कसं बनायचं हे सगळं मला विचारत असतात आणि ह्याच गोष्टींनी मला पण एक बूस्ट भेटतो की नाही, मी कोणाचं तरी इन्स्पिरेशन आहे, मग मला अजून चांगलं करायचं माझ्या फील्डमध्ये. आता निश्चितच तू अशी गोष्ट प्राप्त केलीस आणि तुला आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडनं सुद्धा पुरस्कार मिळाला आहे. प्रेक्षक पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले. ती जी मोमेंट होती ती तुझ्यासाठी कशी होती? खरंच खूप अनबिलिव्हेबल होतं, कारण की म्हणजे मी कधी इमॅजिन पण नव्हतं केलं. मी जस्ट टी व्हीमधून पाहिजे अर्जुन अवॉर्ड भेटत आहे इलाइट प्लेयर्सला, बट मी कधी इमॅजिन नव्हतं केलं की मी पण त्या क्षण कधी अनुभवू शकेन. पण ज्यावेळी मला समजलं की मला अर्जुन अवॉर्ड मिळणार आहे त्यावेळी खरंच खूप मला आनंद झाला होता. माझ्या आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू पाहून देखील म्हणजे मला खूप माझ्या हृदयावरचं म्हणजे ओझं कमी केल्यासारखं झालं होतं आणि खूप म्हणजे काय म्हणू शकतो, त्या एक्सपिरियन्सला मी म्हणजे शब्दात नाही मांडू शकत. आता आत्ताची जी यूथ म्हटली तर त्यांना कसं रील स्क्रोल करणं या सगळ्या गोष्टी, पण फिजिकल या गोष्टी नाही करत, तर तू त्यांना काय संदेश देऊ इच्छिते? मी हेच संदेश देऊ इच्छिते की आत्ता आपल्याकडे वेळ आहे, कारण की जो इंडियाचा फ्युचर आहे तो आत्ता आपल्याच हातात आहे. परत पुढे जाऊन आपल्याला हे नाही म्हणलं पाहिजे की काश त्यावेळी मी जर फोन नसता चालून काय ते फिजिकल केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे आता बाकी सगळेजण प्राऊड फील करतात, सगळे प्राऊड फील करतात, म्हणूनच तुला हा नवदुर्गाचा अवॉर्ड मिळतोय, पण एक महिला म्हणून तुला हे एक अवॉर्ड मिळतो आणि ती तुझ्यासाठी अर्थात वेगळीच गोष्ट आहे. पण तुला आतून कसं वाटतं की तू स्वतःसाठी प्राऊड फील करते अशा प्रकारे?
खूप छान वाटतं, कारण की आजकाल बघितलं तरी महिला आणि पुरुषांमध्ये खूप म्हणजे भेदभाव केला जातो, पण तरी देखील एवढ्या अडचणींमधून उठून आज मी हा अवॉर्ड घेत आहे. खरंच खूप माझ्यासाठी देखील म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आणि मला खूप छान वाटत आहे. अर्थातच प्रेक्षक हो, नवदुर्गा म्हणजे एखाद्या महिलेने जर ठरवलं की तिच्या आतमध्ये कोणती शक्ती आहे, अदितीसारखंच तिने जरी तिच्या मनातलं ओळखलं की ती कोणत्या गोष्टीमध्ये खूप उत्कृष्ट कामगिरी करू शकते, तर तुम्ही सुद्धा अदितीसारखंच सर्वांसाठी एक प्रेरणास्थान बनू शकता. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद. लहानपणी एक चिमुरडी सहजच करमणूक म्हणून वडिलांसोबत तिरंदाजीचा खेळ पाहायला जाते आणि तेवढंच निमित्त पुरेसं असतं तिच्या आणि पर्यायी भारतीय क्रीडा विश्वाच्या भविष्यात एक सोनेरी अध्याय लिहायला. वर्ष 2023. अदिती गोपीचंद स्वामी, वय वर्ष 17. जागतिक स्तरावर भारताचे पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक, तब्बल 9 इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुवर्ण आणि रौप्य पदक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा अर्जुन पुरस्कार. तिच्या ह्या साताऱ्यातील शेरवाडी गाव ते अर्जुन पुरस्कार पर्यंतच्या सोनेरी प्रवासात तिचे वडील श्री गोपीचंद स्वामी आणि गुरु श्री प्रवीण सावंत यांचे तिला मार्गदर्शन लाभले. पण संधीचे सोने करणारी ही वर्ल्ड चॅम्पियन अदिती आपल्या मराठी मातीतून आल्याचा सार्थ अभिमान आर्यन्स ग्रुपला आहे. आर्यन्स नवदुर्गा सन्मानकडून अदिती स्वामी यांना मानाचा मुजरा.